Hello students, I am S.S. Sawan from Krishna Mahavidyalaya, Retre Budruk. Welcome to the part 16 of the topic vectors. In this lecture, we will learn some examples on the result cos square alpha plus cos square beta plus cos square gamma equal to 1 or L square plus m square plus n square equal to 1. First example, if a vector has direction angles 45 degree and 60 degree, then find the third direction angle. इथं एका लाईननं ॲक्सिस बरोबर केलेले अँगल्स दिलेले आहेत. लाईननं ॲक्सिस बरोबर केलेले जे अँगल्स आहेत त्यांना आपण डायरेक्शन अँगल्स असं म्हणतो. मग आता इथं लाईनचे जे डायरेक्शन अँगल्स आहेत ते 45 डिग्री आणि 60 डिग्री असे दिलेले आहेत. मग आणि तिसरा जो डायरेक्शन अँगल आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर लाईननं एक्स ॲक्सिस बरोबर केलेला जो डायरेक्शन अँगल आहे त्याला आपण अल्फा म्हणतो आणि वाय ॲक्सिस बरोबर केलेला जो डायरेक्शन अँगल आहे त्याला आपण बीटा म्हणतो. आता इथं फक्त डायरेक्शन अँगल्स दिलेत म्हणून आपण काय अश्युम करणार आहे, अल्फाची व्हॅल्यू 45 डिग्री आहे म्हणजे लाईननं एक्स ॲक्सिस बरोबर केलेला अँगल हा 45 डिग्री आहे आणि लाईननं वाय ॲक्सिस बरोबर केलेला अँगल हा 60 डिग्री आहे हे अश्युम करणार आहे. जे लेट अल्फा इक्वल टू 45 डिग्री, बीटा इक्वल टू 60 डिग्री आणि थर्ड अँगल म्हणजे गॅमाची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे. तर अल्फा बीटा गॅमा म्हणजे डायरेक्शन अँगलशी रिलेटेड ज्यावेळी एक्झाम्पल असेल त्यावेळी आपल्याला हा रिझल्ट वापरावा लागणार आहे. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. आपला रिझल्ट असा आहे, इफ अल्फा बीटा गॅमा आर द अँगल्स मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डिरेक्शन्स ऑफ एक्स वाय अँड झेड ॲक्सिस देन कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. आता इथं अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. देअरफॉर कॉस स्क्वेअर 45 प्लस कॉस स्क्वेअर 60 प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. तर कॉस 45 हा 1/√2 आहे, तो इथं सबस्टिट्यूट केला. 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस 60 हा 1/2 आहे जे 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर गॅमा आहे तसा ठेवला इक्वल टू 1. तर हे इक्वेशन गॅमासाठी फक्त सिम्प्लिफाय करत जायचं आहे. देअरफॉर 1/2 प्लस 1/4 प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. देअरफॉर कॉस स्क्वेअर गॅमा, तर ह्या दोन टर्म्स इकडं ट्रान्सफर केलेत. 1 मायनस 1/2 मायनस 1/4. देअरफॉर कॉस स्क्वेअर गॅमा, आता हे जे तीन फ्रॅक्शन्स आहेत ते त्यांचा छेद समान केल्याशिवाय आपल्याला एकत्र करता येणार नाहीत. मग पुढच्या स्टेपला त्यांचा छेद समान केला आहे म्हणजे 1, 2 आणि 4 ह्यांचा कॉमन डिनॉमिनेटर 4 घेतलेला आहे. देअरफॉर कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 4. आता इथं डिनॉमिनेटर 4 आहे म्हणजे न्यूमरेटरमध्ये 4नं मल्टिप्लाय केलेला आहे. सेकंड टर्मचा डिनॉमिनेटर 2 आहे आणि आपण घेतलेला 4 आहे म्हणून सेकंड टर्मच्या न्यूमरेटरला 2नं मल्टिप्लाय केलं आहे -1. आता ह्या तीन टर्म्सचा छेद समान झाला आहे म्हणजे आपल्याला त्या टर्म्स कलेक्ट करता येतील इक्वल टू 1/4 म्हणजे कॉस स्क्वेअर गॅमाची व्हॅल्यू ही 1/4 मिळेल. तर कॉस स्क्वेअर गॅमा हा 1/4 आला. बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स वी गेट कॉस गॅमा इक्वल टू प्लस मायनस 1/2. देअरफॉर कॉस गॅमा इक्वल टू -1/2 आणि कॉस गॅमा इक्वल टू प्लस 1/2 म्हणजे इथं ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत त्या दोन व्हॅल्यूसाठी दोन इक्वेशन्स वेगवेगळी लिहिलेले आहेत. जे कॉस गॅमा इक्वल टू -1/2 आणि कॉस गॅमा इक्वल टू प्लस 1/2. आता इथं दोन इक्वेशन्स आहेत म्हणजे गॅमाच्या दोन व्हॅल्यू असणार आहेत. पहिल्यांदा हे दुसरं इक्वेशन सॉल्व केल्यानंतर कॉस गॅमा, तर 1/2 हा कॉस π/3 आहे. 1/2 साठी आपण कॉस π/3 रिप्लेस केला तर गॅमाची व्हॅल्यू ही π/3 इतकी आपल्याला मिळेल.
म्हणजे एक गॅमाची व्हॅल्यू आपल्याला π/3 मिळाली. आता दुसऱ्या गॅमाच्या व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. हा जो मायनस साईन आहे तो इकडं ट्रान्सफर केला की मायनस कॉस गॅमा इक्वल टू 1/2. देअरफोर मायनस कॉस गॅमा इक्वल टू 1/2साठी आपण कॉस π/3 रिप्लेस करायचं आहे, कारण कॉस π/3ची व्हॅल्यू 1/2 आहे. 1/2च्या ऐवजी कॉस π/3 रिप्लेस केलेला आहे. आता परत हा मायनस साईन इकडं ट्रान्सफर केला, म्हणजे देअरफोर कॉस गॅमा इक्वल टू मायनस कॉस π/3. कॉस गॅमा इक्वल टू मायनस कॉस π/3. देअरफोर कॉस गॅमा इक्वल टू कॉस पाय मायनस π/3. आता इथं मायनस कॉस π/3च्या ऐवजी ही टर्म रिप्लेस केले, म्हणजे π/3चा क्वाड्रंट चेंज करून त्याला सेकंड क्वाड्रंटमध्ये आणलेला आहे. आता ह्या टर्मची तुम्ही व्हॅल्यू काढून बघितली, कॉस a मायनस b ह्या फॉर्म्युला किंवा एक्सपान्शन वापरून ह्या टर्मची व्हॅल्यू काढून बघितली तर ती मायनस कॉस π/3 येणार आहे. म्हणून मायनस कॉस π/3च्या ऐवजी कॉस पाय मायनस π/3 रिप्लेस केलेला आहे. आता हा ब्रॅकेट कलेक्ट केला, छेद समान करून ब्रॅकेट कलेक्ट केला की त्याची व्हॅल्यू 2π/3 इतकी येणार आहे. देअरफोर कॉस गॅमा इक्वल टू कॉस 2π/3. आता हे इक्वेशन याच्यावरून आपल्याला गॅमाची व्हॅल्यू 2π/3 आहे असं कन्क्लुजन काढता येईल. देअरफोर गॅमा इक्वल टू 2π/3 म्हणजे दिले द थर्ड डायरेक्शन अँगल, म्हणजे तिसरा जो डायरेक्शन अँगल असणार आहे लाईननं झेड ॲक्सिस बरोबर केलेला अँगल, त्याला आपण थर्ड डायरेक्शन अँगल म्हटले, तो π/3 किंवा 2π/3 इतका असणार आहे. सेकंड एक्झाम्पल. अ लाईन passes through the point 6 minus 7 minus 1 and 2 minus 3 1. Find the direction ratios and the direction cosines of the line so that the angle alpha is acute. तर इथं ह्या दोन पॉईंटमधून पास होणारी लाईन, त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आणि डायरेक्शन कोसाइन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. आणि अल्फा हा जर ॲक्यूट अँगल असेल तर त्या केसमध्ये आपल्याला ह्या दोन पॉईंटमधून पास होणारी जी लाईन आहे त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आणि डायरेक्शन कोसाइन्स फाइंड आउट करायचे आहेत. त्या सोल्युशनमध्ये ह्या दोन पॉईंट्सना नावं दिलेले आहेत. ह्या पॉईंटला ए हे नाव दिलं आहे आणि ह्या पॉईंटला बी हे नाव दिलेलं आहे. म्हणजे लेट ए इक्वल टू 6 minus 7 minus 1 and b equal to 2 minus 3 1. आता दोन पॉईंट्स दिले तर आपल्याला त्यांना जोडणारा व्हेक्टर हा पी व्हीच्या स्वरूपात कॅल्क्युलेट करता येईल. देअरफोर ए बी बार इक्वल टू ए बी बार हा व्हेक्टर त्याच्या पी व्हीच्या स्वरूपात बी बार मायनस ए बार असा मांडता येतो, इक्वल टू बी बारसाठी बीचे कोऑर्डिनेट्स इथं सबस्टिट्यूट केलेत, 2 minus 3 1 मायनस ए बारसाठी एचे कोऑर्डिनेट्स ठेवलेत 6 minus 7 minus 1 इक्वल टू 2 minus 6 हा -4 -3 मायनस -7 हा +4 येईल आणि 1 -2 हा +2 येईल. आता हा व्हेक्टर त्याच्या कॉम्पोनंटच्या स्वरूपात आपल्याला मांडता येईल किंवा इन टर्म्स ऑफ आय बार जे बार के बार मांडता येणार आहे. देअरफोर ए बी बार इक्वल टू -4 बार प्लस 4 जे बार प्लस 2 के बार. आता हा वेक्टर एखादा वेक्टर जर आय जे के च्या स्वरूपामध्ये असेल तर आय जे केचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते कॉम्पोनंट्स किंवा ते कोइफिशियंट म्हणजे त्या व्हेक्टरचे डायरेक्शन रेशोज असणार आहेत. म्हणजे इथं ए बी बारचे डायरेक्शन रेशोज हे -4 4 2 हे असणार आहेत. देअरफोर डायरेक्शन रेशोज ऑफ ए बी बार आर -4 4 2. तर डायरेक्शन रेशोज आपल्याला मिळाले. तर त्याच लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स काढायचे आहेत.
आता डायरेक्शन कोसायन्स आणि डायरेक्शन रेशो ह्या डेफिनेशन्स एकमेकाशी रिलेटेड आहेत. डायरेक्शन रेशो हे डायरेक्शन कोसायन्सच्या पटीत असतात किंवा डायरेक्शन कोसायन्स ह्या डायरेक्शन रेशोच्या पटीत असतात. मग आता इथं हे डायरेक्शन रेशोज आहेत. मग त्याच्यावरून आपण एक कॉमन मल्टिपल सिलेक्ट केले के आणि -4k 4k 2k ह्या ए बी ह्या लाईनच्या डायरेक्शन कोसायन्स आहेत असं आपण म्हणू शकतो. तुम्ही रेशोज आणि ह्या आपण अशुम केलेल्या कोसायन्स ह्यांचा रेशो काढला तर तो एक कॉन्स्टंट येतो. म्हणजे आपण -4k 4k 2k ह्या ए बी ह्या लाईनच्या डायरेक्शन कोसायन्स आहेत असं अशुम करू शकतो. आणि इथं के हा एक अननोन नंबर आहे, तो आपल्याला फाइंड आउट करून इथं सबस्टिट्यूट करायचा आहे. तर -4k 4k 2k हे ए बी ह्या वेक्टरचे डायरेक्शन रेशोज आहेत. आता रेशोमधून एखादा कॉमन फॅक्टर काढून टाकला तरी चालतो. तर ह्या रेशोजमध्ये 2 हा कॉमन फॅक्टर आहे, तो काढून टाकला की ए बीचे डायरेक्शन रेशोज -2k 2k आणि k इतके येणार आहेत. डायरेक्शन कोसायन्स हे -2k 2k k इतके येणार आहेत. तर डायरेक्शन कोसायन्सना नोटेशन आपण LMN हे वापरले, म्हणजे हा L आहे M आणि N. देअरफॉर L इक्वल टू -2k, M इक्वल टू 2k, N इक्वल टू k. LMN ह्या लाईनच्या डायरेक्शन कोसायन्स असतील तर L² + M² + N² हा 1 येतो. आता त्याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवलेत. L² हा 4k² होईल, M² हा 4k² येईल आणि N² हा k² येईल. म्हणजे 4k² + 4k² + k² इक्वल टू 1. तर ह्या टर्म्स कलेक्ट केल्या की 9k² होतील, म्हणजे 9k² इक्वल टू 1. देअरफॉर 9k² इक्वल टू 1. आता 9ला ट्रान्सफर केला की k² इक्वल टू 1/9 येईल. देअरफॉर k इक्वल टू ±1/3. आता ह्या kच्या 2 व्हॅल्यू मिळालेत, एक +1/3 आणि एक -1/3. तर ह्याच्यातली कुठली व्हॅल्यू करेक्ट आहे हे आपल्याला डिटर्मिन करायचं आहे. मग त्याच्यासाठी प्रश्नामध्ये जी माहिती दिली त्या माहितीचा आपण वापर करणार आहे. इथं आपल्याला प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे, द लाईन ए बी इज सो डिरेक्टेड दॅट द अँगल अल्फा इज ॲक्यूट. म्हणजे अल्फा हा अँगल ॲक्यूट आहे. ए बीनं एक्स ॲक्सिस बरोबर केलेला जो अँगल आहे त्याला आपण अल्फा म्हणणार आहे. आणि अल्फा हा अँगल जर ॲक्यूट असेल त्या केसमध्ये आपल्याला ए बी ह्या लाईनच्या डायरेक्शन कोसायन्स फाइंड आउट करायचे आहेत. आता अल्फा हा जर ॲक्यूट असेल तर कॉस अल्फा हा पॉझिटिव्ह येणार आहे. अल्फा हा अँगल ॲक्यूट आहे, ॲक्यूट म्हणजे लघुकोन, म्हणजे अल्फा ह्या अँगलची टर्मिनल आर्म ही फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे किंवा त्याचं जे मेजर आहे ते 0 to 90च्या दरम्यान आहे. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये अल्फा हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो हे पॉझिटिव्ह असणार आहेत. म्हणजे अल्फा हा ॲक्यूट असेल तर तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर त्याचा कॉस अल्फा हा पॉझिटिव्हच पाहिजे. म्हणजे इथं कॉस अल्फाची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 येईल. आता कॉस अल्फाची व्हॅल्यू आपण आधी फाइंड आउट केली ह्या एक्झाम्पलमध्ये. कॉस अल्फाची व्हॅल्यू ही -2k इतकी आहे. म्हणजे कॉस अल्फा ग्रेटर दॅन 0, देअरफॉर -2k ग्रेटर दॅन 0. आता -2k ही टर्म जर पॉझिटिव्ह यायची असेल तर ह्या केच्या 2 व्हॅल्यूपैकी कोणती व्हॅल्यू बरोबर आहे हे आपण सिलेक्ट करायचं आहे. तर केची व्हॅल्यू जर +1/3 ठेवली, इथं केची व्हॅल्यू जर +1/3 ठेवली तर ह्या टर्मची व्हॅल्यू ही -2/3 येईल.
आणि ती निगेटिव्ह येईल. आणि केची व्हॅल्यू जर -1/3 ठेवली ह्या टर्ममध्ये तर -2 इंटू -1/3 हा +2/3 होईल आणि +2/3 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. म्हणजे -2k हा पॉझिटिव्ह कधी येणार आहे, जर केची व्हॅल्यू -1/3 घेतली तर -2k ग्रेटर दॅन 0 येईल. म्हणजे केची करेक्ट व्हॅल्यू किंवा प्रॉपर व्हॅल्यू ही -1/3 आहे. इट इज वेन k इक्वल टू -1/3 -2k ग्रेटर दॅन 0. आता ही जी केची व्हॅल्यू करेक्ट व्हॅल्यू किंवा प्रॉपर व्हॅल्यू आपण फाइंड आउट केले ती ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवायचे. देअरफॉर प्रॉपर व्हॅल्यू ऑफ के इज -1/3 आणि डायरेक्शन कोसाइन्स काढताना आपण ह्या ज्या डायरेक्शन कोसाइन्स अशुम केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू ठेवायची. देअरफॉर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन आर, आपण मानलेल्या डायरेक्शन कोसाइन्स ह्या आहेत -2k, 2k, k. आता याच्यात केची व्हॅल्यू -1/3 ठेवायचे. देअरफॉर -2 इंटू -1/3, 2 इंटू -1/3 आणि -1/3 हे सिम्प्लिफाय केलेलं आहे पुढच्या स्टेपला. -2 इंटू -1/3 हा 2/3 होईल. 2 इंटू -1/3 -2/3 आणि -1/3 ह्या ए बी ह्या लाईनच्या डायरेक्शन कोसाइन्स आहेत. अल्फा म्हणजे ए बी ह्या लाईननं एक्स ॲक्सिस बरोबर केलेला जो अँगल आहे तो जर ॲक्यूट अँगल असेल तर त्या केसमधल्या ए बी ह्या लाईनच्या ह्या डायरेक्शन कोसाइन्स असणार आहेत.